ट्रेक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आमच्यासाठी हे नवीन ट्रेकर भेटलेले आहेत, यंग ट्रेकर भेटलेले आहेत आणि काका ते आता त्यांचं इंट्रोडक्शन सांगतील. सर थोडस. मी सुरेश सावंत, वय सध्या 73 चालू आहे. मी लोअर परेलला असतो. गेल्या 1.5 वर्षापासून मी वयाच्या 71 वर्षी मी ट्रेकिंग सुरू केलं आहे. सह्याद्रीचे जवळजवळ या 1.5-2 वर्षात जवळजवळ 90 ट्रेक झालेत. त्याच्या व्यतिरिक्त मी अमरनाथ, पंचकेदार, 4 धाम, ओके, आणि 4 कैलास, ओके, 5 पैकी 4 कैलास पण कंप्लीट केले. यावर्षीच मी सर्वात कठीण श्रीखंड कैलास 86 किलोमीटरचा जूनमध्ये, ओके, आणि जुलैमध्ये किन्नौर कैलास आणि युलाकांडा सर्वात हायेस्ट कृष्णाचं मंदिर, ओके, सर्वात हे कठीण आहेत. हां हां. श्रीखंड कैलास आणि किन्नौर कैलास 21,500 फूट आणि 19,500 फूटवरती आहे. ते मी कंप्लीट केले. फक्त एक कैलास राहिला, कैलास मानसरोवर मेन. त्याच्यासाठी गेले 2 महिने झाले प्रयत्न केला, पण मला काही विजा परमिशन मिळालं नाही. आता नेक्स्ट इयरला बघू, प्रयत्न करतो. ठीक आहे, असं आहे. नवीन पिढीला काय समजलं? नवीन महिन्यातून काही करून 1 दिवस तरी ट्रेक करायचा आणि सह्याद्री पहिला संपवायचा. सह्याद्री खूप कणखर आहे, खूप चांगला आहे. नंतर नॉर्थचा विचार करायचा. ठीक आहे. येस सर. मी आता याचा सुद्धा मागच्या वर्षी पंचकेदार केलं, 2 कैलास केले, तुमचं मणिमहेश कैलास किंवा आपलं आदी कैलास आदी असं. आणि त्यानंतर मी गंगोत्री टू गोमुख आणि तपोवनचा 52 किलोमीटरचा पण ट्रेक केलेला आहे. आता सह्याद्रीमध्ये मी रेंज ट्रेक केलेत, मल्टिपल हे केलेत, पूर्ण टेक्निकल क्लाइम्बिंग, रॅपलिंग, काय तुमचं कठीणातले कठीण म्हणजे डांग्या पिनॅकल, नवराडेवरी पिनॅकल, ड्यूक नोज, तुमचं हे सर्वात कठीण वजीर पिनॅकल ऐकून माहिती असणार. वजीर सुळका. वजीर सुळका सर्वात कठीण आहे तो. तैलबैला, त्याच्यानंतर गडामध्ये तुमचे AMK सर्वात कठीण आहे. त्याच्या सर्वात कठीण म्हणजे गडामध्ये लिंगाणा आहे. लिंगाणा 7 वेळा रस्सीनं चढावं लागतं. सर्वात कठीण समजला जातो. तो सुद्धा मी कंप्लीट केलेला आहे सर्व. रेंज ट्रेक आता मागच्या 2 महिन्यापूर्वी ह्याच्या राजगड टू तोरणा 25 किलोमीटरचा भर पावसात ट्रेक केला. भावला टू रायगड ते पण जवळजवळ 15-16 किलोमीटरचा पावसात जवळजवळ 4-5 गड करत केलेत. आणि मल्टीफोर्ससुद्धा 4 प्रकारचे ट्रेक असतात. साधे ट्रेक, टेक्निकल ट्रेक, त्याच्यानंतर मल्टीफोर्स म्हणजे 1 फोर्टवरून चालून एकाच दिवशी 2-2, 3-3 फोर्ट्स रेंज ट्रेक. नाही, रेंज ट्रेक वेगळा. ओके. रेंज ट्रेक तुम्ही एकदा चढला की वरच्यावरतीच फिरायचं, परत खाली उतरायचं नाही. वरच्यावरतीच पासा हे करून गड कंप्लीट करून 2-2, 3-3 गड एका दिवसात कंप्लीट करून मग उतरायचं. त्याला म्हणतात रेंज ट्रेक. मल्टिपल म्हणजे तो उतरायचा उतरायचं आणि परत गाडीने जायचं, दुसरा करायचा. म्हणजे एका दिवसात 2-2, 3-3 होतात. ते गाडीने जायचं, उतरायचं. आता फॉर एक्झाम्पल इथं सुद्धा राजगडला जातात, उतरतात आणि गाडीनं तोरणाला जातात, तोरणा करतात आणि येतात. काही लोक राजगडला एकदा चढले की वरच्यावरतीच तोरणाला जायचं. काय 5-6 गड म्हणजे 5-6 टेकड्या आणि हे डोंगर पार करत जायचं. 25 किलोमीटर होतात आणि तिथे तोरणाला सुद्धा रस्सीनं चढावं लागतं त्या रोडनी. काय आणि मग उतरायचं. असं त्याला रेंज ट्रेक म्हणतात. समजलं? आणि माझं एकच आहे की काही करून महिन्यामध्ये 1 तरी ट्रेक करायचा प्रत्येकाने. तुमचं या वयातलं हे जिद्द बघून आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण तुमच्यासारखे या इन्स्पिरेशन आहे ट्रेक करावे. आणि आम्हाला असं वाटतं की तुमचा प्लीज आणि आम्हाला पण कोणाचे तरी हे आहेत, कृपा आहे, आशीर्वाद आहेत, तुमच्यासारख्याचे विशेष आहेत, म्हणून तरी आम्ही चाललोय या वयात. बरोबर ना? धन्यवाद. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.